श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, आज श्री गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस होता। सकाळी 8 वाजता गेली होती मी, आरती केली स्वामींची। त्यानंतर 8:30ला पारायण सुरू झाले, तर 10:30पर्यंत पारायण संपले। त्यानंतर परत 10:30ची आरती झाली। खूप छान अनुभव आहेत आणि आपले पाप दुःख जे काही त्रास आपल्याला होतो ना, ते सहन करायची हिंमत भेटते। थोडे पाप आपले कमी होता। तर सगळ्यांनी श्री चरित्राचे पारायण हे करायलाच पाहिजे। वर्षातून 2दा का होईना, केंद्रात करा, घरी करा। छान अनुभव आहेत, मी अनुभव घेत आहे। माझ्याही आयुष्यात खूप प्रॉब्लेम चालू आहे, पण तरीही मी पारायणाला बसलेली आहे। देवाकडे विनंती एवढीच आहे माझी की माझा संसार सुखाचा हो, बस दुसरी कोणतीच अपेक्षा नाही मला। आणि देव माझा संसार सुखाचा करतील माझे स्वामी, हे मला माहिती आहे। अतूट विश्वास हा देवावर पाहिजे। देवाला सगळं माहिती असतं की आपल्याला काय पाहिजे, काय नाही पाहिजे। त्यामुळे ना देवाकडनं कोणतीच गोष्ट मागायची मला तरी वाटतं की आपल्याला गरज नाही आहे, कारण स्वामी सगळं बघत असता। 7 दिवसाचे जे पारायण आपण करतो ना गुरुचरित्राचे, ते सुद्धा स्वामी बघता आणि त्यानुसार आपल्याला फळ काय द्यायचं आहे हे आपण त्यांच्या हाती सोडून द्यायचं, स्वामींच्या हाती, की स्वामी तुम्हाला जे योग्य वाटेल माझ्यासाठी ते तुम्ही द्या। मग जे तेव्हा ते देणार आपल्याला, ते जे आपल्यासाठी योग्य आहे। त्यावेळेस आपल्यासोबत वाईटही गोष्ट घडू शकते, चांगलीही घडू शकते। पण वाईट गोष्ट जरी घडली तरी पण एक विश्वास स्वामींवर असायला पाहिजे की ही वाईट वेळ जरी आली, वाईट गोष्टी जरी घडत आहे, तर ते माझ्या चांगल्यासाठीच आहे। आणि हे अनुभव मी स्वतः घेत आहे आत्ता तरी। म्हणून देवाकडनं कोणतीच अपेक्षा करू नका। देव हे दुःख देव नाहीतर सुख देव, हे आपल्या भल्यासाठीच असतं। काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात, आपल्या नवऱ्याविषयीच्या, आपल्या भरपूर काही गोष्टी असतात, आणि त्या जेव्हा आपल्याला माहिती पडतात तेव्हा ना आपल्याला खूप त्रास होतो। पण त्या त्रासातून काढायचा मार्ग पण हे स्वामीच सुचवता आपल्याला, आणि ते माझ्या बाबतीत पण होत आहे। मधून स्वामी आपल्याला म्हणजे आपलं मन पक्क करता, आपल्याला भक्कम बनवता की नाही, तू फेस करू शकते ह्या सगळ्या गोष्टींना, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स।